3 शिफ्टमध्ये काम करतो आणि आम्ही तिघेही उत्तम ड्रायव्हर आहोत अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेली आहे। आता स्टीअरिंग मी माझ्या हातात घेणार आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। समृद्धी महामार्गाचा शेवटच्या टप्प्याचा आज लोकार्पण झालेला आहे आणि यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी आलेले आहेत। फडणवीस, शिंदे आणि दादांनी या समृद्धी महामार्गावरून या बोगद्यातून प्रवास केलेला आहे। टिप्पणी केलेली आहे की विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या 24 जिल्ह्यांच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणाऱ्या इगतपुरी ते आमने असा हा 76 किलोमीटरचा महामार्ग प्रवाशांच्या सेवेत खुला झालेला आहे आणि आता मुंबई ते नागपूर हा प्रवास अवघ्या 8 तासात पूर्ण होणार आहे। मुख्यमंत्र्यांनी आता स्टीअरिंग हाती घेतलेला आहे। काही वेळापूर्वी बोगद्याच्या टेस्ट ड्राईव्हसाठी उपमुख्यमंत्री शिंदे हे स्टीअरिंग त्यांनी हाती घेतलं, मात्र आता मुख्यमंत्री पुन्हा एकदा ड्रायव्हिंग सीटवर बसलेले आहेत। तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली आहे, अर्धी चालवायची अगोदरच ठरलेलं। त्यांना एकदम बसायला शांतपणे मागे येते, एकदम रिलॅक्स मूड मध्ये। ड्रायव्हिंग कोणाचं चांगलं आहे याचा निकाल दादा आता दादा ड्रायव्हिंग कुणाचं सांगतील नंतर, कोण गाडी कशी चालते ते बघायला मी बसतो। चला पण ही सरकारची गाडी अशीच वेगवान चालणार आहे का? अशीच चालेल, तिघही गाडी एकाच गाडीत आहोत। पण सारथ्य नेमकं सरकारचं कोण करते असा काही संदेश? अरे आता मगाशी सीएम साहेबांनी सांगितलं 8 घंटे 8 तास चालू आहे म्हणून। 8 तासाची शिफ्ट असं पाहतोय आपण, तर ही सगळी दृश्य दादा कसं वाटतंय? गारगार वाटतंय। तर दादा म्हणतात गारगार वाटतंय। इथे दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। दादांचा प्रवास सुसज्ज झालेला आहे आणि अजित दादा यांची ही प्रतिक्रिया पहिली आलेली आहे। दादा तुम्ही म्हणताय गारगार वाटतंय, स्टीअरिंग घेणार आहात का हातामध्ये? दादा तुम्ही स्टीअरिंग घेणार का? तर इथे दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। अजित पवार यांनी हातात स्टीअरिंग घेतलेला आहे आणि आता दुसरा इगतपुरीच्या दिशेचा जो प्रवास आहे तो या ठिकाणी सुसज्ज झाल्याचं चित्र आपण पाहतोय। एकंदरीतच प्रवास जो आहे तो गमतीशीर असा असतो आणि हाच गमतीचे तर आता